राज्यात उष्णतेची लाट, महाराष्ट्रात उष्णतेचा रेड अलर्ट. सरकारने केले नियम लागू. आता या जिल्ह्यातील शाळा कॉलेज बंद होणार का? घराबाहेर पडण्याआधी आणि मुलांना शाळेत पाठवण्याआधी हे नियम पहा. तुमच्या जिल्ह्यात काय सुरू आणि काय बंद राहणार पहा सविस्तर माहिती. सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आता नवीन नियमावली लागू केली आहे. राज्यभर पुढील 5 दिवस भयानक उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि त्यानंतर अशा 3 तारखा आहेत ज्या दिवशी भयानक अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आला आहे. पुढील 5 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण राज्यावर दुहेरी संकट आलं आहे. एका बाजूला सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे, तर दुसऱ्या बाजूला समुद्रात चक्रीवादळ घोंगावतंय. 10 जिल्ह्यांमधून उष्माघाताने काही लोकांचा बळी गेल्याच्या बातम्या येताच सरकारने तातडीची बैठक घेतली आहे आणि त्यानंतर हे नवे नियम लागू झाले आहेत. मग काय आहेत नवे नियम? कोणत्या जिल्ह्यात शाळा बंद राहणार? कामाच्या वेळा काय असतील? सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्या जीवाशी संबंधित आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा रेड अलर्ट लागू करण्यात आलाय. महाराष्ट्रात दुहेरी संकट आहे, कारण पुढील 5 दिवसांत उष्णतेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी नवे नियम बदलणार आहेत. पण त्यानंतर एक मोठं संकट येतंय, जे भयानक अवकाळी पावसाचा तडाखा बसवणार. यामुळे 12 जिल्हे अक्षरशः त्यांच्यात हाहाकार होणार. आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की सध्या आपल्याला चटके बसत आहेत. सध्या उन्हाळा सुरू आहे. आता दरवर्षी उन्हाळा येतो, पण इतका भयानक उन्हाळा का आलेला आहे याचं कारण 30 सेकंदात जर समजून घेतलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि त्यानंतर आपण नियमांची माहिती घेतोय. काय नियम आहेत? कोणत्या जिल्ह्यात शाळा बंद होणार? कुठे कॉलेज बंद? कामाला जात असाल तर त्यांच्यासाठी काही नियम आहेत. सगळी सविस्तर माहिती घेतो. तर पहा, अचानक उष्णता वाढण्यामागचं पहिलं कारण आहे अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन, म्हणजेच वातावरणात तयार झालेला एक थर जो गरम हवेला जमिनीच्या दिशेने अक्षरशः दाबून धरतो. ही हवा बाहेर पडू शकत नाही आणि त्यामुळे जमिनीचं तापमान हे भट्टीतल्यासारखं वाटतंय, म्हणजेच आपण एका भट्टीमध्ये अडकलोय अशीच परिस्थिती निर्माण झालीये. दुसरं कारण आहे एल निनो. प्रशांत महासागरातल्या बदलामुळे भारताच्या मॉन्सून आणि उन्हाळ्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. यावर्षी हवेतील आर्द्रता म्हणजेच ओलावा पूर्णपणे नष्ट झालाय. जेव्हा हवा कोरडी असते तेव्हा ती शरीरातील पाणी झपाट्याने शोषून घेते. म्हणूनच तुम्हाला तहान लागली नसली तरी तुमचं शरीर आतून वाळत चाललं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर जमिनीला भेगा पडायला सुरुवात झालीय. शास्त्रज्ञांच्या मते हा मानवी चुकांचा आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचा परिपाक आहे. सिमेंटची जंगलं वाढली आणि झाडं कमी झाली, त्यामुळे शहरांमध्ये रात्रीसुद्धा तापमान कमी होत नाहीये. याला अर्बन हीट आयलंड इफेक्ट म्हणतात. पण मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. या उष्णतेने 10 लोकांचा बळी घेतलाय. पण आता सरकारने बाहेर काम करणाऱ्या लोकांसाठी आणि दुकानदारांसाठी कोणते कडक नियम लागू केलेत? कोणत्या भागात कधीपासून शाळा कॉलेज बंद असणार? दुकानांसाठी काही नियम आहेत? कामाला जे लोक बाहेर जातात त्यांच्यासाठी काही नियम आहेत? तसेच कोणत्या त्या 3 तारखा आहेत की ज्या 3 तारखांना महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा दणका बसणार? आता पाहूया ती अतिशय महत्त्वाची माहिती. गेल्या 5 ते 10 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा जो आहे तो फटका बसत होता. टीव्हीला बातम्या येत होत्या. सरकारने सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. पण अचानक परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झालं, जेव्हा विदर्भातील अकोला, अमरावती इथून काही हृदयद्रावक बातम्या समोर आल्या. काही लोकांचा बळी गेल्यामुळे आणि उष्माघात झाल्यामुळे त्या ठिकाणी सरकारने तातडीचे नियम बदलले. ही बातमी मंत्रालयात पोहोचताच मुख्यमंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने रात्रीत बैठक घेतली. प्रशासनाने स्पष्ट केलंय की हे संकट केवळ उन्हाचं नाही, तर तो एक नैसर्गिक आपत्तीचा प्रकार आहे. इतिहासात अशा घटना 1998 आणि 2015 मध्ये घडल्या होत्या. पण तेव्हाची यंत्रणा आणि आजची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आता सूर्याची किरणं थेट जमिनीवर आदळत आहेत, कारण ओझोन थराचे प्रश्न आणि वाढते प्रदूषण यामुळे सूर्याची तीव्रता वाढली आहे. सरकारने आता प्रत्येक जिल्ह्यात हीट वॉट तयार करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयांमध्ये AC आणि थंड पाण्याची सोय सक्तीची केली आहे. हे करून तिथे सरकार थांबलं नाही, तर ताबडतोब नवीन नियमावली लागू केली, ज्यामुळे आता या जिल्ह्यात शाळा कॉलेज बंद करण्याचा त्या ठिकाणी विषय आहे. त्याचबरोबर पुढील 3 तारखा जाहीर केल्या की ज्या 3 तारखेला महाराष्ट्रात हाहाकार उडेल इतका भयानक पाऊस पडणार आहे. मग तुमच्या जिल्ह्यात काय सुरू काय बंद हेच आता आपण माहिती जाणून घेतोय.
आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने सांगितलंय की लोकांना उष्माघात होतोय, म्हणजे हीट स्ट्रोक होतोय. जेव्हा बाहेरचं तापमान आपल्या शरीराच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातं तेव्हा शरीराची कूलिंग सिस्टम निकामी होते, रक्ताभिसरण थांबतं आणि मेंदूला धक्का बसतो. यालाच हीट स्ट्रोक किंवा उष्माघात म्हणतात. आणि ज्यामुळेच आता हे नवे नियम लागू केले. त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यात शाळा बंद होणार, कॉलेज बंद होणार, काय राहणार नवीन टायमिंग, नोकरी किंवा बाहेर कामाला जाणाऱ्यांसाठी काय नवीन सूचना आलेली आहे, लगेच पाहूयात. आता सर्वात महत्त्वाचं, तुम्ही कामावर जात असाल किंवा बाजार करायला बाहेर पडत असाल तर सरकारने तुमच्यासाठी वेळेचं बंधन घातलं आहे. कोणती दुकाने किती वाजेपर्यंत उघडी राहणार आणि जर तुम्ही नियम मोडले तर काय होईल. उष्णतेच्या या रेड अलर्टमुळे सरकारने खालील कठोर नियम लागू केले आहेत. सगळ्यात पहिला जो नियम आहे तो जे लोक काम करतात, कामगार आहेत त्यांच्यासाठीचा नियम आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर आणि डिलिव्हरी बॉयज यांच्यासाठी विश्रांतीचा नियम लागू झाला आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर काम करणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कामाच्या नवीन वेळा सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 अशा ठरवण्यात आल्या आहेत. दुसरा नियम बाजारपेठ आणि दुकानांसाठी आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुपारच्या वेळी बाजारपेठांमधील गर्दी कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यांत दुपारी 1 ते 4 या वेळी दुकाने बंद ठेवून सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. आता तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा नियम, शाळा कॉलेजांचा नियम काय आहे, शाळा कॉलेज कधीपासून बंद होणार, तो नियम जाणून घेण्याआधी आपण 19 एप्रिलला नेमकं महाराष्ट्रामध्ये काय होतंय, अवकाळी पावसाचं संकट कसं आहे हे आपल्याला एकदा जाणून घ्यावं लागेल. कारण की ती तारीख अतिशय महत्त्वाची आहे. ती तारीख एकदा जाणून घेऊयात आणि त्यानंतर शाळा कॉलेज कोणत्या कोणत्या जिल्ह्यात बंद होणार याची माहिती. आता येतोय सर्वात मोठा आणि धक्कादायक भाग. हवामान तज्ज्ञांनी सॅटेलाइट फोटोंद्वारे एक धक्कादायक इशारा दिलाय. उत्तर भारताकडून तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा काळा कुट्ट ढगांचा थवा महाराष्ट्राच्या दिशेने सरकतोय. ती तारीख आहे 19 एप्रिल. 19 एप्रिलपासून राज्यात पुन्हा एकदा तुफान गारपीट आणि महाभयानक चक्रीवादळाचा धोका आहे. सध्या जे शांत आकाश दिसतंय ती वादळापूर्वीची शांतता आहे. अरबी समुद्रातील आर्द्रता शोषून हे ढग इतके जड झाले आहेत की जेव्हा ते फुटतील तेव्हा पाऊस नाही तर बर्फाचे गोळे कोसळतील. निसर्गाचा हा कोप 5 टप्प्यांत राज्याला झोडपणार आहे. टप्पा 1, दक्षिण महाराष्ट्र 19 एप्रिल. कोल्हापूर, सातारा, सांगली येथे ढगफुटी सदृश पाऊस आणि विजांचा कडकडाट असेल. पन्हाळा आणि सह्याद्रीच्या पट्ट्यात ब्लॅकआउट स्थिती निर्माण होईल. टप्पा 2, उत्तर महाराष्ट्र व खानदेश 21 ते 25 एप्रिल. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार येथे ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. द्राक्ष आणि कांद्याच्या बागांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे. टप्पा 3, मराठवाडा 21 एप्रिलपासून. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर येथे वीज कोसळण्याच्या घटना वाढू शकतात. 2015 सारखा काळ पुन्हा येण्याची शक्यता आहे. टप्पा 4, विदर्भ 22 ते 25 एप्रिल. नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती उष्णता आणि हिमालयाची थंड हवा यांची धडक होऊन येथे सुपरसेल ढग तयार होतील. टप्पा 5, मध्य महाराष्ट्र. पुणे, सोलापूर, अहमदनगर पुण्यात बर्फाचे गोळे पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेतकरी बांधवांनो, हात जोडून विनंती आहे. 1, तुमचा कांदा, गहू, हरभरा 19 एप्रिलच्या आत सुरक्षित ठिकाणी हलवा. 2, पशुधनाला झाडाखाली किंवा कच्च्या गोठ्यात बांधू नका, त्यांना पक्क्या इमारतीच्या आडोशाला न्या. 3, विजा चमकत असताना मोबाईलचा वापर टाळा आणि विजेच्या खांबांपासून लांब रहा. सर्वसामान्यांसाठी, तहान लागू न लागू पाणी पीत रहा. बाहेर पडताना पांढरा रुमाल, छत्री आणि टोपीचा वापर करा. अंगाची लाही होत असेल तर लिंबू पाणी, ताक किंवा ORS घ्या. शाळेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत पाहिले की निसर्गाचे हे चक्र कसं बदलले. एकीकडे अंगाची लाही करणारी उष्णता आणि दुसरीकडे डोक्यावर घुंगावणारा अवकाळी पावसाचं संकट. पण आता प्रश्न उठतो तो आपल्या सुरक्षेचा. सरकार नियम तर लागू करतं पण ते पाळण्याची जबाबदारी आपली आहे. बऱ्याच पालकांना प्रश्न पडलाय, आमच्या जिल्ह्यातील शाळा बंद होणार का? तर स्पष्ट सांगतो, सरकारने सरसकट राज्यभर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. मात्र विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यामध्ये पारा 43 अंशाचा पार गेला आहे तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या वेळा बदलण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. काही ठिकाणी तर प्राथमिक शाळांना दुपारची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तुमच्या जिल्ह्यात शाळा सुरू आहेत की बंद हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर पालकांनी त्याची मदत होईल. तसेच शाळेत जाताना मुलांच्या दप्तरात पाण्याची बॉटल आणि डोक्यावर टोपी असेल याची खात्री करा.
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या शेतकरी बांधवांसाठी 19 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. हवामान खात्याचा अंदाज कधीच चुकू शकतो, पण सध्याची ढगांची स्थिती पाहता धोका पत्करणं चुकीचं ठरेल. जर तुमची पिकं कापणीला आली असतील किंवा खळ्यावर असतील तर ती आत्ताच सुरक्षित करा. गेल्या वर्षी याच काळात अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. तोच प्रसंग पुन्हा येऊ नये असं वाटत असेल तर ही माहिती आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमच्या भागात सध्या ढगाळ वातावरण आहे का? की कडक ऊन आहे? तुमच्या गावचे नाव कमेंटमध्ये लिहा, म्हणजे आपल्याला पावसाचा अचूक अंदाज घेता येईल. उष्माघातापासून वाचवण्यासाठी केवळ पाणी पिऊन चालणार नाही. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स टिकवून ठेवण्यासाठी लिंबू सरबत किंवा गुळाचं पाणी सोबत ठेवा. दुपारच्या वेळी म्हणजेच 12 ते 4 या वेळेत जर खूपच महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडणं टाळा. रक्ता विसरण थांबवा किंवा अचानक चक्कर येणं ही उष्माघाताची लक्षणे आहेत असं काही जाणवलं तर डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि हो, ही एक छोटीशी विनंती, या कडक उन्हात आपल्या घराबाहेर बाल्कनीत किंवा गच्चीवर पक्ष्यांसाठी एका भांड्यात पाणी नक्की ठेवा. मुक्या प्राण्यांना या उष्णतेचा प्रचंड त्रास होतो. तर मित्रांनो, परिस्थिती गंभीर आहे, पण आपण सतर्क राहिलो तर या संकटाचा सामना करू शकतो. 19 एप्रिलपासून होणाऱ्या हवामान बदलावर आमचं लक्ष आहे. जसा काही नवीन अपडेट येईल आम्ही तुमच्यापर्यंत तो सर्वात आधी पोहोचवू. तुम्हाला काय वाटतं, या उष्णतेसाठी खरंच आपण मानवांनी केलेली निसर्गाचा ऱ्हास कारणीभूत आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण तुमची एक शेअर केलेली माहिती कोणाचे तरी प्राण वाचवू शकते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र.